गुड आफ्टरनून मित्रांनो, आजच्या लर्निंग व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण निफ्टीचा कालचा आणि आजचा चार्ट बघणार आहोत। कालचा आपण कोणताही व्हिडिओ अपलोड नव्हता केलेला, तर आपण कालची पण डे ॲनालिसिस करू आणि आजची पण डे ॲनालिसिस करू की मार्केटमध्ये आपण काल व आज कशा प्रकारे ट्रेड करू शकत होतो व प्राइस ॲक्शन। म्हणजे प्राइस ॲक्शन काय असतं की चार्ट आपल्याला काय सांगतोय, प्राइस प्लस ॲक्शन म्हणजे चार्टचा बिहेवियर काय सांगतोय। प्राइस ॲक्शन म्हणजे असं नसतं की आपण इंडिकेटर नाही लावू शकत किंवा फक्त टेक्निकल ॲनालिसिस करतो, असं नसतं। प्राइस ॲक्शन कोणताही पॅटर्न नाही किंवा कोणताही सेटअप नाही आहे, तो एक बिहेवियर आहे की आपल्याला ही कॅन्डल काय सांगते, इथे बायर्स प्रेझेंट आहे की सेलर्स प्रेझेंट, याला म्हणतात प्राइस ॲक्शन। तर आज आपण प्राइस ॲक्शनने बघणार आहोत की काल व आज आपल्याला कोणतं सेटअप बघायला मिळाला होता व त्यामध्ये टार्गेट हिट झालं की नाही त्याचं ॲनालिसिस करू। त्या अगोदर तुम्ही इथे ऑर्डर बघू शकतात की आज मी एकदम टाइमपास म्हणून एक ट्रेड घेतला होता। म्हणजे हा ट्रेड तर नव्हताच, मला फक्त बघायचं होतं की जेव्हा मार्केट कालच्या सेकंड हाफमध्ये पण पडत येतं व आज पण पडत येऊन खूप वीक्स बनवतं, तर वीक्स बनवल्यानंतर थोडं मार्केट वरती जातं का नाही, तर ह्या एक एक्सपेरिमेंटसाठी मी हा ट्रेड घेतला होता। तर त्यामध्ये आपल्याला एक नॉर्मल म्हणजे प्रॉफिट तर नाही असंच म्हणता येईल की फक्त आपण इथे 150च्या आसपास बुक करून बाहेर पडलो, कारण आपल्याला तिथे विकनेस बघायला मिळाली। तर हा पण आता ट्रेड कन्सिडर नाही करणार। तर चला डायरेक्ट निफ्टीच्या चार्टवरती जाऊ व प्राइस ॲक्शनने आजचा व कालचा चार्ट ॲनालाइज करू। तर जसं तुम्ही इथे 5 मिनिटाचा चार्ट बघू शकता, तर इथे आपल्याला काय बघायला मिळतं आहे की मार्केट तर 1 महिन्यापासून अपट्रेंडमध्येच आहे व अपट्रेंडमध्ये पण अपट्रेंड म्हणजे असं नसतं की मार्केट एकदम स्ट्रेट लाईनमध्ये वर जातं किंवा डाऊन ट्रेंडमध्ये स्ट्रेट लाईनमध्ये खाली येतं। तर अपट्रेंडमध्ये मार्केट हायर लो व हायर हायचं फॉर्मेशन करत वर जातं। जसं तुम्ही इथे बघू शकता की इथे काय झालं, मार्केटने अपस्विंग लावला, परत खाली आला, वर गेला, खाली आला, वर गेला, इथे परत रिट्रेसमेंटसाठी खाली आला, पुन्हा वर गेला व आता खाली आला आहे। तर मग आपण कालचा चार्ट बघितला तर काल आपल्याला काय दिसत होतं की मार्केटने परवा काय केलं, इथून जे रेजिस्टन्स घेतले होते ना, तर या रेजिस्टन्सला किती वेळेस टच केलं, एकदा इथे केलं, नंतर पुन्हा इथे गॅप ओपनिंग करून टच झाला होता, परत नंतर तिथून रेजिस्टन्स घेऊन खाली आला, पुन्हा इथून रेजिस्टन्स घेतला व फ्रायडेला पण तिथून रेजिस्टन्स घेऊन तिथे क्लोज झाला होता व मंडेला त्याने दिलं ब्रेकआउट दिल्यानंतर त्याने एंडिंगच्या सेशनला तिथे कन्सोलिडेशन शो केलं। म्हणजे कसं झालं की ब्रेकआउट झाला आहे, मार्केट अपस्विंग दाखवलं, आता कन्सोलिडेशन दाखवलं, आता पुन्हा एक अपस्विंग देईल। परंतु जसं आपण इथं बघू शकतो की इथे 2 अपस्विंग आपल्याला कन्सिडर करता येईल, एक तर इथून एक करता येईल व दुसरा म्हणजे इथून पण एक करता येईल। कारण इथं काय झालं, मार्केट वर आल्यानंतर इथे थोडं रेस्ट घेतली, नंतर एक आपला अपमूव दिला, तर हा पण एक आपल्याला अपमूव कन्सिडर करता येईल। तर या अपमूवचा जेव्हा आपण हा एवढा पोर्शन बघतो ना, तर हा 50%च्या खाली आलेला आहे। आता जर बायर्स स्ट्रॉंग असते, जर बायर्सला मार्केट वर घेऊन जायचं असतं तर बायर्सने काय केलं असतं की जो हा अपस्विंग दिला ना, त्याच्या याच रेंजमध्ये कन्सोलिडेशन करत आपला हायर हाय व हायर लो बनवत रेजिस्टन्सच्या आसपास कन्सोलिडेशन करत मग ब्रेकआउट दिला असता। व मार्केट आता चालू आहे खूप हायवरती, म्हणजे मागचा जो मंथ आहे त्यामध्ये मार्केट चालू आहे एकदम हायवरती। तर प्रत्येक लेवलला इथं खूप एक्स्ट्रीम सेलर्स प्रेझेंट आहे की जे मार्केटला शॉर्ट करत आहे, कारण मार्केट खूप वाढलेलं आहे। तर म्हणून अशा परिस्थितीमध्ये बायर्सला स्ट्रॉंग राहणं खूप इम्पॉर्टंट आहे। म्हणून इथूनच एक स्विंग बघायला मिळायला पाहिजे होता, मग आपण बाईंग प्लॅन केली असती। परंतु इथे काय झालं की मंडेला सेकंड हाफमध्ये त्याने डाऊन मूव्ह दिल्यानंतर ट्यूजडेला पण एक मोठी कॅन्डल रेड बनली, त्यानंतर हळूहळू मार्केट खाली आलं। आता खाली आल्यानंतर जसं मी तुम्हाला सांगितलं की मार्केट इतकं वर आहे ना, तर इथं बायर्सला स्ट्रॉंग राहणं खूप गरजेचं आहे। परंतु जर आपण हा चार्ट बघितला तिथं काय बघायला मिळतं आहे की मार्केट खाली आलं, पुन्हा बायर्स मार्केटमध्ये आले, मग मार्केटला वर घेऊन गेले। आता वर घेऊन गेल्यानंतर इथं सेलर्स तर येतीलच मधून, तर सेलर्स आल्यानंतर पुन्हा जेव्हा बायर्स मार्केटमध्ये आले तेव्हा त्यांनी या लेवलला ब्रेकआउट करायला पाहिजे होता व निफ्टीला वर घेऊन जायला पाहिजे होती। तेव्हा कुठं आपल्याला बायर्सची स्ट्रेंथ बघायला मिळाली असते की म्हणजे अप्पर साईडला सेलर्स फक्त बायर्स जास्त स्ट्रॉंग आहे, तर अजून एक आपल्याला एक न्यू हा बघायला मिळाला असता। परंतु इथं काय झालं, हा जो हाय दिसतो ना या कॅन्डलचा, त्या हायला या कॅन्डलला ब्रेकच नाही केला। इतके बायर्स येऊनसुद्धा त्या कॅन्डलचा हाय ब्रेक नाही केला। त्यानंतर पुन्हा सेलर्स आले, सेलर्स आल्यानंतर इथे ग्रीन कॅन्डल दिसते ना, पुन्हा इथे बायर्स आले। बायर्सने काय केलं, एकदा अगोदरच इथे एक फोर्स लावला होता, त्यानंतर अजून एक फोर्स लावला, परंतु त्या हायला क्रॉस नाही करू शकले व तिसऱ्यांदा जो फोर्स लावला ना त्याने तर मागच्या हायला पण क्रॉस नाही केला। तर म्हणजे इथे विकनेस आपल्याला बघायला मिळते की बायर्समध्ये खूप विकनेस आहे। तर आपण एकदम ॲग्रेसिव्ह म्हणजे या लो ब्रेकवरती सेल करू शकलो असतो, किंवा तो पण नाही, जरी आपण या लो ब्रेकवरती केला असता ना, जर आपण हा स्विंग कन्सिडर केला एम पॅटर्नसारखा, इथं जरी सेल केला असताना स्टॉप लॉस ठेवला असता 10 ते 11 पॉईंटचा। जसं मी तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये सांगितलं की आपला एक नॉर्मल स्टॉप लॉस असतो निफ्टीचे 11 ते 13 पॉईंट, आपण त्या दिवशी 25चा स्टॉप लॉस घेतला होता, म्हणून स्टॉप लॉस आपला हिट झाला। कारण जेव्हा आपण इतका मोठा स्टॉप लॉस घेतो तेव्हा आपण काय एक्सपेक्ट करतो की निफ्टीने त्याच्या 2x तरी रिटर्न द्यायला पाहिजे। तर निफ्टीसाठी जर आपण 25 पॉईंटचा स्टॉप लॉस घेतला आहे तर 50 पॉईंट मूव्ह होणं खूप कठीण आहे। त्याचऐवजी जर आपण 10 पॉईंटचा स्टॉप लॉस घेतो ना व इथे 20-30 पॉईंट, जरी आपण 1:3 जरी प्लॅन केलं ना तरी 30च पॉईंट होता, ते निफ्टीसाठी इझी आहे। तर अशा प्रकारे नॉमिनल स्टॉप लॉस घ्यायचे असतात, तर इथे आपण एक स्टॉप लॉस घेतला असताना या रेंजचा
तर इथे आपल्याला टार्गेट बघायला मिळालं असतं. टार्गेट पण आपण लॉजिकल लावलं असतं. कसं की जसं मी तुम्हाला सांगितलं की निफ्टीने या लेवलला खूप टाईम कन्सोलिडेशन केलेलं आहे. इथे आल्यानंतर इथे कन्सोलिडेशन केलं, पुन्हा इथून रेजिस्टन्स घेतलं, पुन्हा इथून रेजिस्टन्स घेतला व इथं ब्रेकआउट दिला होता. तर हा ब्रेकआउटची लेवल ही होती. तर इथे आपण इथे सेल केलं असतं. समजा आपण इथे जरी केलं असतं सर्वात खाली व इथे स्टॉप लॉस ठेवला असता 10 ते 11 पॉईंटचा व हे टार्गेट बघायला मिळालं असतं 1:4च्या आसपास. तर अशा प्रकारे कालचा आपण एक प्राईस ॲक्शन बघून ट्रेड घेऊ शकलो असतो. व जर आजचा चार्ट बघितला तर आज काय झालं तर काल एंडिंगच्या सेशनला पण एक मोठी सेलिंग प्रेशर आपल्याला इथं बघायला मिळाला. तो प्रेशर नंतर आज मार्केट पुन्हा गॅप ओपनिंग झाल्यानंतर पुन्हा अजून खाली येऊ लागले. तर खाली येत असताना आपण अजून एक बघू शकतो. जसं मी तुम्हाला कालचं काय सांगितलं की मार्केटने या अपस्विंगचा 50%च्या खाली जाऊन क्लोजिंग दिली होती, तसंच या अपस्विंगच्या मार्केट खाली येऊन इथे कन्सोलिडेशन करत आहे. तर म्हणजे बाहेरचं स्ट्रॉंग असते ते त्याने 50% कव्हरच नसतं करून दिला व त्याच्यावरतीच घेऊन गेले असते मार्केटला. तर आपण इथं सेल कसं केलं असतं ते आता कॅन्डलस्टिकवरती जाऊन बघू. मार्केट ओपन झाल्यानंतर खाली आला. आता खाली येतानंतर वरच्या साईडला खूप वीक दिसत आहे. तर मी इथे बाईंग काय प्लॅन केली होती, जो आपण ट्रेड केला होता ना नॉर्मल एकदम, तर मी इथे बाईंग प्लॅन केली होती. कारण हे ज्या मोठे मोठे विक्स दिसताना हे बघून रिटेलर्स एंटर करतील की इथे कालची क्लोजिंग प्राईस पण आहे, कारण मार्केट इथं क्लोज झालं. त्यानंतर इतके मोठे मोठे कॅन्डलने ब्रेकडाऊन दिल्यानंतर इथे एक रिजेक्शन कॅन्डल बनली. तर सर्व इथं शॉर्ट करतील व त्या सर्वांचे स्टॉप लॉस उडवायला मार्केट वर जाईल. या थिंकिंगने मी इथे एक छोटासा कॉल घेतला होता फक्त टेस्ट करण्यासाठी. तर त्यामध्ये आपण याच ठिकाणी ट्रेड एक्झिट केला कारण इथे मला विकनेस बघायला मिळाली. तर तो ट्रेड जाऊ देऊ. आता आपण सेलिंगचं बघू की आज सेलिंग कशी प्लॅन झाली असती. तर इथे काय झालं, काल पण सेलिंग होती म्हणून आपण आज सेलिंग प्लॅन करू, कारण मॉर्निंगला पण सेलिंग आली. त्यानंतर जो अपमूव्ह होता त्या 60%च्या खाली जाऊन मार्केट ट्रेड करत होतं. तर म्हणजे इथे बाहेर स्ट्रॉंग नव्हते. तर म्हणून इथे काय झालं अजून की मार्केट खाली आला, इथून वर गेला, पुन्हा हा लो ब्रेक करून खाली आला, तो पुन्हा वर गेला. आता पुन्हा जेव्हा वर गेला त्याने हा हाय क्रॉस नाही केला, त्याच हायच्या आसपास एक हाय मारला व पुन्हा एक रिजेक्शन कॅन्डल बनवली. आता त्याच्यानंतर पुन्हा इथून स्विंग घेऊन जर याने हा हाय ब्रेकआउट दिला असता ना तर मग आपण इथून बाईंग स्विंगची थोडी आयडिया घेतली असती की जेव्हा मार्केट या लेवलच्या आसपास ब्रेकआउट दाखवेल या सेलिंग प्रेशरच्या 60%च्या वर, तेव्हा आपण बाय केलं असतं. परंतु जसं इथं बघायला मिळतं की ते विकनेस बघायला मिळते की मार्केट वर जातं, इतकी बाहेर येऊनसुद्धा मार्केटला त्या हायच्या वरच घेऊन नाही जाते. इथे पुन्हा बाहेर आले, पुन्हा त्या हायच्या वर घेऊन नाही गेले. तर म्हणून आपण एक या कॅन्डल क्लोजिंगवरती मग सेल करू शकलो असतो किंवा हा जेव्हा लो क्रॉस झाला असता तेव्हा सेल करू शकलो असतो. 10 ते 11 पॉईंटचा स्टॉप लॉस ठेवला असता व इथून एक आपल्याला चांगलं टार्गेट बघायला मिळालं आहे. तर अशा प्रकारे प्राइस ॲक्शन ट्रेडिंग यूज केली जाते की आपण चार्टचं बिहेवियर बघतोय. कॅन्डलस्टिक आपल्याला काय सांगते, विक्स कोणत्या साईडला बनतं, कोणता हाय क्रॉस होतोय, बायर्स रेजिस्टन्सच्या आसपास घेऊन जात आहे की नाही, की सेलर्स मार्केटला सपोर्टच्या आसपास नेत आहे. तर ज्या ठिकाणी पण कन्सोलिडेशन होतं त्या साईडचे ब्रेकआउटचे चान्सेस जास्त असतात. तर अशा प्रकारे आज आपल्याला प्राइस ॲक्शन बघून ट्रेड बघायला मिळाला असता व जे मी तुम्हाला इंडिकेटरची स्ट्रॅटेजी सांगितलं आहे तिने पण आज आपल्याला टार्गेट बघायला मिळालं असतं. त्याचं मी तुम्हाला एकदा चार्टवरती जाऊन दाखवतो. सर आपण इंडिकेटरचा चार्ट बघितला तर इथे आज काय झालं की आपण जर हा रेक्टँगल लावला इथे तुम्ही बघू शकता की हा रेक्टँगल मी कसा लावला आहे या ठिकाणी, कारण मार्केटने इथे खूप रेजिस्टन्स घेतले होते, पुन्हा सपोर्ट घेतला, पुन्हा इथून रेजिस्टन्स घेऊन ब्रेकआउट दिला होता व पुन्हा मार्केट तिथं ट्रेड करत होता. तर ट्रेड करत असताना इथे आज काय झालं, मार्केटने त्या लेवलला दिलं ब्रेकडाऊन दिल्यानंतर पुन्हा या लेवलला ब्रेकडाऊन दिला. म्हणजे एक तर रेक्टँगलला ब्रेकडाऊन दिला, नंतर या व्हीवॅपला ब्रेकडाऊन दिला. आधीच 200 EMAच्या खाली ट्रेड करत होता, म्हणजे आपण डाऊन साईडचे ट्रेड जास्त कॉन्फिडेंटली घेऊ शकतो. तर त्यानंतर त्याने पिवटला पण ब्रेकडाऊन दिला. आता हा आपण इथं ट्रेड तर नाही करू शकत कारण लागोपाठ मार्केट काल पडत येत आहे व आज पण पडत येत आहे, म्हणून आपण इथं ट्रेड नाही केला. तर दुसरा ट्रेड कुठे बघायला मिळाला की मार्केट इथं कन्सोलिडेशन करत होतं. कन्सोलिडेशन नंतर त्याने व्हीवॅपला वरच्या साईडला ब्रेकआउट दिला. आता हा ब्रेकआउट बघून खूप अल्गोज वर्क होता की आता व्हीवॅपला जर खालून ब्रेकआउट देतोय तर आपण बाय करू. तो अल्गोचे खूप इथं स्टॉप लॉस पडले होते खालच्या साईडला. तर तेच मार्केटने ते हिट केले, एक फॅट रेड कॅन्डल बनवली व त्या कॅन्डलने किती ब्रेकआउट दाखवले, एक तर व्हीवॅपचा ब्रेकआउट दाखवला आहे तो पण फेकवाला. म्हणजे हा जो ब्रेकआउट दिला होता वरच्या साईडला त्याला फेक ब्रेकआउट कन्सिडर करत मार्केटने खालच्या साईडला क्लोजिंग दिली. तर म्हणजे हा एक आपल्याला कन्फर्मेशन भेटलं. नंतर दुसरं म्हणजे त्याने एक S1ला ब्रेकडाऊन दिला. त्यानंतर अगोदरच मार्केट सेलिंग ट्रेडमध्ये होतं, म्हणजे त्याचं अपस्विंगच्या एकदम 60%च्या आसपास आला होता, 200 EMA वरती होता. व त्यानंतर मार्केटने रेजिस्टन्स कुठून घेतला, जो आपण रेक्टँगल बनवला होता ना तिथूनच रेजिस्टन्स घेतला. म्हणजे आपण इथे सेल करू शकलो असतो. जसं मी तुम्हाला सांगितलं की आपलं टार्गेट नेक्स्ट पिवट असतं, तर नेक्स्ट पिवटच्या आसपास इथे टार्गेट बुक झालं असतं. तशा प्रकारे आज आपल्याला इंडिकेटरमध्ये पण ट्रेड भेटला असता. तर जर आपली ॲनालिसिस आवडली असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा. व जर तुम्हाला असेच प्राइस ॲक्शनचे अजून व्हिडिओज हवे असेल की आपण कसे थिंकिंग करायला पाहिजे तर त्याबद्दल तुम्ही कमेंटमध्ये जाऊन कळवा. मी नक्कीच आपल्यासाठी व्हिडिओ घेऊन येईल. थँक्यू.